जम्मू काश्मीर येथील पेलगाम येथे पर्यटकांवर अतिरेक्यांनी हल्ला केला। यामध्ये अनेक पर्यटक जे त्या ठिकाणी मृत्युमुखी पडले होते। मात्र आपण जर बघितलं तर महाराष्ट्रातील अनेक पर्यटक पेलगाम या ठिकाणी फिरायला गेले होते, आपल्या कुटुंबासोबत, आपल्या मित्रांसोबत त्या ठिकाणी ते त्या ठिकाणच्या निसर्गाचा आनंद घ्यायला त्या ठिकाणी पोहोचले होते। मात्र नाशिकचं हे कुटुंब होतं, त्या कुटुंबामध्ये दराडे, मानकर आणि फडोळ हे तीन मित्र आपल्या कुटुंबासोबत, आपल्या मुलांसोबत त्या ठिकाणी फिरायला गेलं होतं। मात्र ज्यावेळी हा हल्ला झाला त्या हल्ल्याच्या वेळी हे कुटुंब नेमकं त्या ठिकाणी असताना त्यांना ही माहिती कशी मिळाली, काय नेमका तिथला अनुभव होता, हे बोलण्यासाठी माझ्यासोबत हे संपूर्ण कुटुंब आहेत। काय सांगाल, हल्ला घडला त्या ठिकाणी तुम्हाला माहिती मिळाली, पहिल्यांदा मनात नेमकं काय आलं? मनात तर पूर्ण भीतीचंच वातावरण होतं की पहिले 4 जणांना मारलं, नंतर 10 जणांचं आलं, नंतर 27 जण पूर्ण घाबरून गेले, घरचे घाबरून गेले होते आणि मुलं तर रडायलाच लागले होते। घरून खूप फोन यायला लागले, घरचे तर म्हणे लगेचच निघून या तुम्ही, म्हणजे अशी बिकट परिस्थिती होती। त्यामुळे आम्ही ना श्रीनगरला येऊन 4 दिवस तर रूममध्येच थांबलो, बाहेर निघालो पण नाही, अशी बिकट परिस्थिती होती। हल्ला झाला त्यावेळी तुम्ही नेमका कुठं होता, कधी तुम्ही त्या ठिकाणी पोहोचला होता, काय? आम्ही मित्रपरिवार दरवर्षी वर्षाला उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मुलांना लागतात तर एक ट्रिप कुठे ना कुठे आम्ही हे करतो। 3 महिन्यापूर्वी आम्ही काश्मीरची ट्रिप बुकिंग केलेली होती। आम्ही जम्मू ते पेहलगाम प्रवास होता आमचा, पण रस्त्यावर दरड कोसळल्यामुळे आमची गाडी रस्त्यातच थांबली, घाटात आम्ही रात्र काढली। तर आम्हाला पेहलगाम जायला रात्र इथंच काढायला लागली, त्यामुळे वेळ लागला। तर आम्ही दुसऱ्या दिवशी सोनमर्ग घेतलं, तिसऱ्या दिवशी। आमचं नशीब एवढं चांगलं का ती दरड कोसळली म्हणून आम्ही रस्त्यात थांबलो आणि सोनमर्गला गेल्यानंतर लगेच इकडं गोळीबार झालेला। म्हणजे देवाची काहीतरी कृपा की आम्ही तिथे पोहोचलो नाही आणि रस्त्यात दरड कोसळली। दरड कोसळली, तुम्ही गाडीमध्ये एक रात्रीचा प्रवास केला, तुमचं नियोजित नेमकं कसं होतं? हल्ल्याचा दिवस त्या ठिकाणी असताना नेमकं तुमचं नियोजन नेमकं त्या दिवसाचं कसं होतं? ते दैव बलवत्तर तसाच काही प्रकार आमच्यासोबत झालेला आहे। ती रात्र आम्हाला आर्मीने थांबवली, लँडस्लायडिंग झाली आहे, तुम्ही पुढे जाऊ नका, रस्ता पूर्ण बंद आहे, ब्लॉक केलेला आहे, ट्रॅफिक फुल जाम आहे। त्यामुळे ती रात्र आम्ही पूर्ण फॅमिली, पूर्ण लहान मुलं आम्ही गाडीत काढली, पूर्ण थंडी, पूर्ण पाऊस चालू होता, पूर्ण टेम्पो ट्रॅव्हलमध्ये आम्ही काढली ती रात्र। आणि दुसऱ्या दिवशी आर्मीने रोड वगैरे साफ केले, क्लिअर केले, ट्रॅफिक क्लिअर केली। मग आम्ही रवाना झालो श्रीनगरकडे। श्रीनगरला गेल्यानंतर आमचा रूट होता पेहलगामचा रूट होता। पेहलगामला आम्ही रात्रभर गाडी झोपल्यामुळं आम्हाला काही पेहलगामला जाताना आम्ही ते स्किप केलं। आम्ही सर्व पूर्ण झोप नसल्यामुळे आम्ही गेलोच नाही तिकडे याला पेहलगामला। मग आम्ही तिकडनं गुलमर्गला जायचं ठरवलं, जवळ एक स्पॉट होता गुलमर्ग, तिकडे गेलो आणि तिकडे एन्जॉय वगैरे घेतला। एन्जॉय वगैरे घेत असताना आम्हाला दुपारी 2-2:30 वाजता बातमी समजली की 25 ते 30 टुरिस्टला गोळ्या घालून मारलेलं आहे। त्यामुळे मग आम्ही तिथून घाबरलो, आम्ही पटकन तिकडनं रूम आलो। आमच्या रूम आल्यानंतर आम्ही रूमवरच थांबलो, कॉन्टॅक्ट केले इकडं सर्व लोकांना, इकडचे घरचे पण म्हणे तुम्ही थांबून राहा रूम आणि दुसऱ्या दिवशी निघून या। मग आम्ही तसंच दुसरं 2-3 दिवस तर रूमच थांबलो आणि आमची यायची सोय सरकारने इकडे केली, निघून यायची मुंबईला। तुमच्यासोबत लहान मुलं होते, फॅमिली संपूर्ण होती, हल्ला झाला त्या ठिकाणी अतिरेकी आहे अशी माहिती समजली, पहिल्यांदा नेमकं आपल्या मनात काय आलं? पहिले रिॲक्शन तर हेच होतं की आता काय करायचं, कोणाकडे मदत मागायची, कारण की आपण बाहेर राज्यात आलेलो आहे, बाहेर ठिकाणी आलेलो आहे, तर कोणाची मदत घ्यावी। आपली इंडियन आर्मी तर होतीच सपोर्टला, पण नंतर लक्षात आलं की आपले इथले महाराष्ट्रातले अनेक नेते मंडळी तिकडं आलेली रिटर्न महाराष्ट्रातल्या पाठवण्यासाठी। मग त्यावेळेस आम्ही शिंदे सरांना कॉन्टॅक्ट केलं, तिथून शिंदे सर आमच्या हॉटेलला आले, त्यांनी आम्हाला एअरवेची रिटर्नची सोय करून दिली आणि त्यानंतर आम्ही मुंबईला निघून आलो। तुमचं किती दिवसांचं त्या ठिकाणचं प्लॅनिंग होतं? ह्या घटनेनंतर मग तुम्ही किती दिवसात मागे? ॲक्च्युली आमचं 18 ते 29 म्हणजे जवळपास 12 दिवसाचं प्लॅनिंग होतं काश्मीरमध्ये। आमचं रिटर्नचं तिकीट 29 तारखेचं बाय एअरच होतं, पण त्यानंतर आम्हाला असं घटनेनंतर आमचा पुढचा 5 ते 6 दिवसाचा प्लॅनिंग पूर्ण रद्द करावा लागला आणि आम्हाला 24 तारखेलाच निघून यावं लागलं इकडे। नेमकं त्या ठिकाणी मुलं आपल्यासोबत होते, संपूर्ण कुटुंबासोबत होते, किती दिवसांचं प्लॅनिंग आपण केलं होतं? घटना घडले त्यावेळी आपण नेमकं कुठं होता, कशी आपल्याला माहिती कळली? आपण पहिल्यांदा नेमका मदतीसाठी ती स्थानिक लोकांना जी मदत तुम्हाला केली सांगितली, कशा पद्धतीने तुमची मदत केली?
ॲक्च्युली आमचा 12 ते 13 दिवसाचा प्लॅनिंग होता, पण आम्ही थकल्यामुळं जे पेहलगाम स्किप केलं आणि त्या दिवशी आम्ही गुलमर्गला गेलो. गुलमर्गला आम्ही ॲक्च्युली गंडोला राईडमध्ये वरती सेकंड फेजला असल्यामुळे नेटवर्कचा प्रॉब्लेम होता. ज्यावेळेस आम्ही 3-4 वाजता खाली आलो त्यावेळेस तिथून लोकल पब्लिककडनं किंवा नेटवर्क आल्यामुळे सगळे ते व्हिडिओ व्हायरलचे सगळे बघितले. त्यानंतर आमच्यासोबत लहान मुलं लेडीज असल्यामुळे लेडीज तर सगळ्या रडायलाच लागल्या. घरातून कॉल चालू झाले की पहिले तुम्ही निघून या, काही करा, कुठल्याही परिस्थितीत निघून या. सगळे चिंतेचं कारण होतं. त्यानंतर आम्ही तिथून मग लोकल माणसांना विचारले, पण लोकल शेवटी ते त्यांचेच असतात. शेवटी इंडियन आर्मी काय केली, त्यांनी पण सपोर्ट केला की आम्ही जसं आहे सुरक्षित आहे, तुम्ही व्यवस्थित राहा, पण श्रीनगर जास्त गर्दीच्या ठिकाणी जरा सुरक्षित राहा, एकटे कुठं जास्त लांब जाऊ नका. त्यामुळे त्यांनी इंडियन आर्मीने बराच सपोर्ट केला आम्हाला. नक्कीच आपण बघतो हे संपूर्ण कुटुंब त्या ठिकाणी होतं. काही महिला त्या या संपूर्ण कुटुंबासोबत होत्या, लहान मुलं होते. तर तुम्ही त्या ठिकाणी होता, हल्ल्याची बातमी समजली, मुलं सोबत होते, काय नेमकं पहिल्यांदा मनात आलं? पहिल्यांदा तर ऐकल्यानंतर आम्ही घाबरून गेलो. जेव्हा ही बातमी समजली तेव्हा आम्ही गुलमर्गमध्ये होतो. आर्मी ऑफिसर होते, त्यांनीच आम्हाला ही माहिती दिली जेव्हा आम्ही ट्रॅव्हल टेम्पोमध्ये बसत होतो तेव्हा. त्याच्यानंतर जो आमचा टेम्पोपासून गुलमर्गपासूनचा जो आमच्या जे हॉटेल बुक वगैरे केलेलं होतं तिथला प्रवास, खूप घाबरतच आलो आम्ही तिथपर्यंत. लहान मुलं सोबत होते, ते पण खूप घाबरलेले होते. संपूर्ण रात्र नेमकी कशी काढली? आजूबाजूला हा संपूर्ण वातावरण त्या ठिकाणी नाही, तिथे त्यांनी आर्मी प्रोटेक्शन दिलेलं होतं आम्हाला हॉटेलच्या बाहेर, त्याच्यामुळे मग काही वाटलं नाही, पण मनात एक भीती होतीच. आता पुन्हा दरवर्षी आपण ट्रिपला जाता, यावर्षी जम्मू काश्मीर आपण निवडलं होतं, सगळे एकत्र कुटुंब गेलं होतं, अशी त्या ठिकाणी घटना घडली, काय नेमकी तिथले अनुभव? आधी खूप छान वाटलं, खूप फ्री माइंड फिरलो आम्ही, खूप छान. पण मग त्याच्यानंतर जसं हे ऐकलं आम्ही, त्याच्यानंतर आम्हाला खूप घाबरून गेले सगळे, आणि लहान मुलं पण खूप घाबरून गेले. असं जे आता परत जाण्याची इच्छा नाही होणार परत असं. नक्कीच आपण बघतोय हे संपूर्ण नाशिक इथलं कुटुंब आहे. या कुटुंबामध्ये, या मित्रपरिवारामध्ये एकूण 18 सदस्य होते. 3 कुटुंब या ठिकाणी पेहलगाम या ठिकाणी फिरायला जाणार होतं, मात्र ते जाण्याच्या आधी, एक रात्र आधी त्या ठिकाणी त्यांचं जाणं शक्य झालं नाही आणि ही संपूर्ण घटना घडली. आणि त्या हल्ल्याच्या ठिकाणाहून हे अवघे काही अंतर त्या ठिकाणी होते, मात्र ही संपूर्ण घटना घडल्यानंतर हे संपूर्ण कुटुंब त्या ठिकाणी घाबरलं होतं. तात्काळ मदतीची त्यांना त्या ठिकाणी व्यवस्था झाली आणि त्यानंतर ते त्या ठिकाणाहून आपली संपूर्ण ट्रिप ही रद्द करून माघारी सुखरूप नाशिकला पोहोचले आहेत. कॅमेरामन मयूर बारगेजेसह शुभम बोडके, ABP माझा, नाशिक. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.